प्रेम संबंधाच्या संशयातून भर लग्नाच्या पंगतीत 18 वर्षीय फोटोग्राफरची निर्घृण हत्या। तालुक्यात संशयातून तरुणावर धारदार शस्त्राने सपासपवार, दोघे अटकेत। जालना जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात प्रेम संबंधाच्या संशयातून एका 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे। भर लग्न कार्यात पंक्तीत जेवण वाढत असताना या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या घटनेमुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात आणि अंबड तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। जालन्याच्या अंबड तालुक्यातील रुई गावात हा विवाहाचा सोहळा सुरू होता। सर्वत्र आनंदाचे वातावरण होते। 18 वर्षाचा तरुण राजेश कोरकाने जो व्यवसायाने फोटोग्राफर होता, तो या लग्न कार्यात पंक्तीमध्ये पाहुण्यांना जेवण वाढण्याचे काम करत होता। पण याच पंक्तीमध्ये मृत्यू त्याचा पाठलाग करत होता, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती। गावातीलच एका मुलीसोबत राजेशचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता। याच संशयावरून काही दिवसांपूर्वी शुभम साडे आणि करण साडे नावाच्या तरुणांनी राजेश सोबत वाद घातला होता। इतकेच नाही तर दत्ता साडे नावाच्या व्यक्तीने राजेशला 1-2 दिवसात तुला पाहून घेतो अशी थेट जीवे मारण्याची धमकीही दिली होती। हाच जुना राग मनात धरून आरोपींनी कट रचला। लग्न कार्यात राजेश जेवण वाढत असताना आरोपी शुभम साडे, करण साडे आणि अभिषेक उर्फ मोन्या मुसळे यांनी त्याच्यावर पाळत ठेवली। राजेश पंक्तीतून थोडा बाजूला होताच या तिघांनी धारदार शस्त्रानिशी त्याचा पाठलाग केला। काही समजण्याच्या आतच आरोपींनी राजेशवर सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की गंभीर जखमी झालेला राजेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। या थरारानंतर लग्न मंडपात एकच खळबळ आणि धावपळ उडाली। घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवलाय। या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत 2 आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 2 मुख्य आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। होय, या घटनेतील 2 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, तर तिसरा आरोपी अभिषेक उर्फ मोन्या मुसळे हा अजूनही फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। एका संशयापोटी 18 वर्षाच्या निष्पाप तरुणाचा जीव घेणाऱ्या या नराधमांना कडक संदर्भात शिक्षा व्हावी अशी मागणी आता रुई ग्रामस्थांकडून केली जात आहे। तीर्थपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत रुई या गावी राजेश विष्णू कोरकाने वय 19 वर्ष ह्या युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे। यामध्ये प्रथमदर्शनी आरोपीने मयत हा त्याच्या बहिणीची बदनामी करतो ह्या कारणातून असे कृत्य केल्याचे दिसून येत आहे। सदरचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। माननीय पोलीस अधीक्षक जालना श्री तेगबीर सिंह संधू सर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार तीर्थपुरी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने या गुन्ह्यातील 2 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। त्यांना अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे।